जर असं काही झालं तर. कारण हे जे इश्यू असतात ना सोशल मीडियाचे, जर आपल्या चॅनलवर काही स्टे आला किंवा त्यांनी सस्पेंड केलं. हाय, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत असाल आणि तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे. बरं, माझे हात असे चोळते काय खरं सांगू का? खूप आग होते आहे आणि ना खूपच माझ्या हाताची स्किन ना खूप निघते आहे, खूप जास्त ड्राय होऊन गेलेली आहे. असं अचानक भयानक नाही झालं. मी दाखवते की एक्झॅक्ट कशी हालत झालेली आहे माझ्या हातांची आणि मी कारण पण पुढे सांगितलेलं आहे की कशामुळे हे सगळं झालं. तर आधी ना तुम्ही हे बघून घ्या. आता भरपूर जणांना हा त्रास उष्णतेचा होतो, पण मला हा सहसा करून होत नाही कधी. पण आता अचानक भयानक हे असं सडनली झालं. त्याला कारण आहे की माझं जे पतिदेव आहेत ना, प्रिय पतिदेव, त्यांना मी हे आणायला लावलेलं होतं भांडे घासायचं लिक्विड किंवा साबण. ते संपलं होतं म्हणून मी 1-2 दिवस जी आपली निरमा पावडर असते ना, घाईघाईमध्ये आता स्कूलला जायचं वगैरे काही आवरायचं असतं म्हणून निरमा पावडरचं पाणी केलं 1-2 वेळेस आणि त्याच्याने भांडे घासले. त्यांनी ते पाहिलं आणि मग दुकानात गेले आणि तिथं त्यांना डिशवॉश पावडर, चारकोल पावडर प्लस लेमन असं काहीतरी मिळालं आणि त्यांनी ही पावडर घेऊन आले. आता याचा फोटो नाही, याच्या रॅपरचा मी फेकून दिला आणि मग लगेच ओळखली की ते काय असेल. आता ते आपण आधी म्हणजे मी लहान होते तेव्हा ना राखेने भांडे घासायचे. आपले जे कोळसा जळतो, चारकोल पावडर म्हटल्यावर ऑब्व्हियसली ती राखच असणार आहे. आता त्याच्याने भांडे घासले तर नेहमीच छान निघतात, पण त्याचं आता लहानपणीच आता याच्यामध्ये केमिकल पण आहे. त्याच्यामुळे असं होतं आहे की ते माझ्या हाताला अजिबात सूट होत नाही. जे डायरेक्ट त्यांनी इतका भयानक अटॅक केलेला आहे हातावर की इतकी भयानक आग होते भांडे घासल्यानंतर की सहन नाही होत आहे. असं वाटतं की कंटिन्यू तेल किंवा मॉइश्चरायझर लावून ठेवायला पाहिजे. ड्रायनेस खूप वाढलेली आहे ह्या राखेमुळे. आणि मुळात मला पहिला प्रश्न हा पडला होता की हल्ली आता राख पण विकत मिळायला लागलेली आहे. मी त्यांना तेच म्हटले की त्याच्यावर चारकोल पावडर लिहिलेलं आहे, ॲटलिस्ट तुम्ही एकदा वाचायचं. तर सई तसंच घेऊन आले आणि मला म्हटले की तू निरमा पावडरनी यूज करत होती, तर आता मला वाटलं की तसंच असेल. तसं नाही आहे, ते राख आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं असं फोमिंग आणि स्टिकीनेस निघण्यासाठी लेमन पावडर आय थिंक त्यांनी थोडीशी आणि अजून काहीतरी केमिकल टाकलेलं आहे. त्याच्यामुळे ही सगळी हालत माझ्या हाताची झालेली आहे. आता ते मी करते आहे कसं तरी मॉइश्चरायझर, ॲलोवेरा जेल वगैरे लावून. असो, एक रिक्वेस्टेड व्हिडिओ होता की मेनिक्युअर पेडिक्युअरचं व्हिडिओ टाकाल. एक कमेंट आलेली होती काल परवाच्या व्हिडिओला. मग म्हटलं की चला, मलाही भरपूर दिवस झाले पेडिक्युअर घरी करूनच घ्यायचं होतं. मेनिक्युअर सध्या मला नाही करायचं जोपर्यंत हात माझे ठीक होत नाही तोपर्यंत, कारण गरम पाण्यात जर हात टाकले तर पुन्हा मग आग होते हातांची. म्हणून मग पेडिक्युअरचं तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर हे जे पेडिक्युअर आहे ना, खरं सांगू का, ते ना खूप हायजीन मेंटेन करून होतं घरच्या घरी. मला पार्लरचं मेनिक्युअर आवडत नाही, कारण की तोच ब्रश म्हणजे सगळ्यांचा तोच ब्रश तो आपल्याला वापरतात, भले ते स्वच्छ धूत असतील किंवा तोच नॅपकिन सगळं ते लावतात, मग ते नको वाटतं त्याच्यामुळे. तर बघा, सगळ्यात पहिलं ना पाणी छान गरम करायचं. तुमच्या पायांना सहन होईल एवढं गरम पाणी घ्या. त्याच्यानंतर त्याच्यात मीठ टाका 1 चमचा, 2-3 शॅम्पूचे सॅचेट टाका, नाही तर तुमच्याकडे बॉटल असेल तर त्याप्रमाणे तुम्ही 3-4 चमचे शॅम्पू टाका. एक 5 ते 10 मिनटं पाय छान डीप करून ठेवा त्याच्यामध्ये आणि 10 मिनटाचं तेवढं पाणी थंड म्हणजे तेवढं कोमट होऊन जातं पाणी. 5 मिनटं इनफ आहेत. 5 मिनटं तुम्ही त्याच्यामध्ये डीप करून ठेवल्यानंतर ना काय होतं, पाय तर भिजतात. जी कडक त्वचा असते पायाची टाचेची ती सॉफ्ट होते, पण त्याचबरोबर गरम पाण्यात जर आपण मिठाच्या पाण्यात पाय बुडवून ठेवले तर आपल्या पायाच्या नस मोकळा होतात, ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं आणि जे गुडघेदुखी वगैरेचा जो त्रास असतो ना, तो सुद्धा बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होते. तर तुम्ही ना आठवड्यातनं एकदा जरी गरम पाण्यात पाय बुडवून बसलेत ना 10 मिनटं, तरी तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार आहे. तर आता हा एक फिजिकल बेनिफिट झाला. त्याच्यानंतर ना पाय वगैरे तुम्ही ब्रशने घासून घ्यायचे. हा जो छोटा ब्रश येतो तो मार्केटला मिळतो. नसेल तुम्हाला मार्केटमधनं घ्यायचा तर मी खाली त्याची लिंक टॅग करते आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून घेऊ शकता. छान घासून वगैरे झाल्या टाचा वगैरे सगळं की नेलपेंट लावलेली असेल तर ती काढून घ्या. आणि ती नेलपेंट काढल्यानंतर आता तुम्हाला स्पेशल पेडिक्युअर किटची गरज नाही. आपल्याकडे जे छोटं नेल कटर असतं ना, तोच आपला पेडिक्युअर किट असतो. कारण हल्लीचे नेल कटर जे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकारचे एक छोटं त्यांनी असे चिप लावलेले असतात. तर आधी छान नेल्स जर वाढलेले असतील तर कट करा. मी खूप जास्त नेल्स वाढू देत नाही, कारण मला भीती वाटते की अंथरुणात वगैरे अटकलं किंवा कशात अडकलं तर पूर्णचा पूर्ण नख बाहेर येतो आणि ते दुःख
सहन होण्याच्या पलीकडे असतं, कारण एकदा घडलं आहे माझ्याबरोबर. त्याच्यामुळे मी जास्त वाढू नाही देत आणि माझ्या पायाचे बोटं म्हणजे पाय लांब असल्यामुळे आणि बारीक असल्यामुळे मग मला जास्त मोठ्या नखांची गरज पडत नाही, कारण ते असेही छान दिसतात. तर बघा, कट करून झाल्यानंतर ना अशी एक चीप असते, प्लेट बारीकीशी. तर त्याच्याने कानाकोपरा जो आहे तिथून घाण काढून घ्यायची सगळ्या बाजूने. जसं ते मिनी पेडिक्युअर किटमधनं ते एक 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 याच्यातनं काढतात ना, तसं तुम्ही आपल्या नखांमधली अशी बारीक बारीक घाण काढून घ्यायची. आणि ती सगळी घाण काढून झाल्यानंतर स्क्रबिंग करायचं आहे. आता स्क्रब पण मी घरगुती, मी कुठलाच बाहेरचा किट वगैरे आणलेला नाही आहे. कॉफी, तांदळाचं पीठ आणि दही, त्याच्यात मी पाणी वगैरे काहीच नाही टाकलं. एवढं इनफ आहे तुमच्या पायांवरची टॅनिंग काढण्यासाठी. मी इथे असं नाही म्हणणार की काळे पाय एकदम गोरे होऊन जातील. तर तुमचा जो ओरिजिनल पायांचा कलर असेल ना, तो ॲज इट इज राहील. फक्त जी काही टॅनिंग असेल ना, सन टॅनिंग किंवा धुळीमुळे पाय खराब झालेले असतील, तर ते सगळं निघून जाईल. तर बघा, हे सगळं लावून घ्यायचं आणि छान स्क्रबिंग करून घ्यायची. हे जे आपण घरगुती स्क्रबर वापरतो ना, ते खूप जास्त इफेक्टिव्ह असतात. तुम्ही टोमॅटो, लिंबू पण घेऊ शकतात, पण मला असं वाटतं की त्याच्याने ड्रायनेस वाढते, म्हणून मी दही त्या ठिकाणी वापरते. कारण दही आहे ना, दहीमध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, जे आपल्या स्किनच्या जे सेल्स असतात ना, त्यांना चांगलं पोषण मिळतं त्याच्यामुळे. म्हणून मग मी या ठिकाणी दही, त्याच्यानंतर जे तांदळाचं पीठ आहे ते नॅचरल स्क्रबर आहे, कॉफी पण नॅचरल स्क्रबर आहे. दोघांपैकी एक जरी टाकलं तरी चालतं, पण मी दोघं टाकले, कारण एक छान कॉफी पावडरमुळे ना एक मस्त असं त्याला फ्रॅग्रन्स येऊन जातं. छान मस्त असं वाटतं की काय मस्त कॉफीचा आपण स्क्रबर वापरतो आहे. त्याच्यानंतर पाय धुवून घ्यायचे, साधारण 2-3 मिनटं छान स्क्रब करून झाल्यानंतर पुसून घ्यायचे. आणि मग हा चंदन पावडर, मुलतानी मिट्टी आणि गुलाबजल याचा मी फेस पॅक जो असतो, आता हा फेस पॅक मी म्हणते ना, एक पॅक आहे तो मी बनवला आणि तोच लावून घेते आहे. हा तुम्ही स्किप करू शकता, पण एवढं सगळं करतो स्क्रबिंग वगैरे, तर आपण पॅक पण लावला पाहिजे असं मला वाटतं, म्हणून मी पॅक पण लावून घेते या ठिकाणी. आणि याच्यामध्ये तुम्हाला 1-2 वस्तू अजून वाढवायच्या असतील, जसं की कॅस्टर ऑइल किंवा मग खोबऱ्याचं तेल, तर ते पण तुम्ही टाकू शकतात, बदामाचं ऑइल. पण मला नाही वाटली गरज, कारण की दह्यामुळे ना पुरेपूर मॉइश्चराईज झालेले असतात आपण स्क्रबिंग करतो तेव्हा. म्हणून मग म्हटलं की एवढ्याच गोष्टी पुरेशा आहेत. त्याच्यानंतर ना हे छान वाळू द्यायचं, कारण ना हे असंच ओलं ओलं नाही धुवायचं, कारण जर ओलं ओलं धुतलं ना तर हवा तसा रिझल्ट आपल्याला मिळत नाही. तर बघा, या पद्धतीने मस्त असं वाळलं ना, पूर्णच ड्राय नका होऊ देऊ, नाही तर स्किन ओढली जाते. थोडं ड्राय झालं की छान पाय स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि इथेच तुम्हाला पायाची जी स्किन आहे ना, ती अगदी सॉफ्ट, जशी आपल्या चेहऱ्याची स्किन सॉफ्ट लागायला लागते ना, आपण क्लीनअप किंवा घरच्या घरी होममेड फेशियल केल्यानंतर, अगदी तशाच पद्धतीने आपले पाय जे आहेत ना ते सॉफ्ट लागायला लागतात. याच्यामध्ये भरपूर अशा प्रोसेस आहेत की ज्या तुम्ही स्किप करू शकतात किंवा वाढवू शकतात. मला जे जे योग्य वाटतं आहे ते मी करते, पण तुम्ही ह्या पण स्टेप फॉलो केल्या ना, त्या पण इनफ आहेत. ॲक्च्युली सगळ्यात पहिली जी प्रोसेस असते ना, गरम पाण्यात पाय डीप करायची, तीच खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे ती स्किप नका करू. बाकी तुम्ही स्क्रबिंग वगैरे ते स्किप करू शकतात. त्याच्यानंतर पाय पुसून झालं की छान मॉइश्चरायझर लावायचं पायांना, आणि होता होईल तोवर रोज रात्री झोपताना पायांना मॉइश्चरायझर लावा. जर तुमच्या टाचांना भेगा पडलेल्या असतील तर तिथे ज्या क्रॅक क्रीम वगैरे येतात, तर त्या आठवड्यातनं 3दा लावा. रोज लावणं शक्य नसतं, मला माहिती आहे. माझ्या पायांना सध्या भेगा नाही, त्यामुळे मी कधी लावलेलं पण नाही आहे. आणि मी काळजी घेते, जास्त भेगा पडू देत नाही. मी कपडे धुते ना सकाळी रोज, आता वॉशिंग मशीनचा वापर होत नाही, तर मग तेव्हा पण मी माझे पाय स्वच्छ घासून घेते, जेणेकरून निरमा पावडरमुळे ना बऱ्याचदा आपल्या टाचा म्हणजे पायाची जी खालची स्किन असते ना, पायाचा जो पाम असतो ना, तो ड्राय होतो आणि मग तिथली स्किन फाटायला लागते. म्हणून ते ना व्यवस्थित धुवून घ्यायचं. त्याच्यानंतर ना नेलपेंट आवर्जून तुमच्या पायांना लावा. आता मला जास्त करून पायावर डार्क पिंक किंवा हा रेड शेड जास्त आवडतो. तुम्हाला जो कुठला आवडत असेल ना तो तुम्ही लावा, कारण ना म्हणजे दुसऱ्यांच्या पायावर पण बघितलं ना की रेड कलर खरंच खूप उठून दिसतो, आणि माझ्या पायावर पण ना हा रेड कलर खरंच छान उठून दिसतो. त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून तुमच्या पायांना नेलपेंट लावा. तुम्ही साखळा वगैरे पण घालू शकतात. मी नाही घालत शक्यतो साखळ्या, कारण स्कूलमध्ये अलाउड नाही आहे. त्याचा जो घुंगरूंचा छान छान आवाज येतो, त्याच्यामुळे बिना घुंगरूच्या साखळ्या घालायला मला आवडत नाहीत. म्हणजे साखळ्या घातल्या आहेत तर त्या थोड्या तरी वाजायला हव्या असं मला वाटतं, तेव्हाच मला कुठेतरी ते समाधान मिळतं. म्हणून मग म्हटलं की नको, साखळ्या नाही घालत. बाकी काळ्या ते मण्यांचं वगैरे बांधतात फॅशन म्हणून, ते पण तुम्ही करू शकता. त्याच्याने सुद्धा आपले पाय अजून अट्रॅक्टिव्ह दिसतात. किंवा एवढंच जरी केलं तरीसुद्धा पाय किती सुंदर दिसत आहेत. म्हणजे माझ्याच पायांच्या मी प्रेमात पडली जेव्हा मी व्हिडिओ, आत्ता मी जेव्हा
एडिटिंग करते आहे ना तेव्हा मी एक्झॅक्ट पाहिलं आणि असं वाटलं की वा, अगदी पैसा वसूल आणि टाईम वसूल हे पेडिक्युअर झालेलं आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. खूपच जास्त रिझल्ट छान मिळतो. अगदी गोरे गोरे पाय नाही होणार, पण तुमचे पाय असे छान टवटवीत आणि उठून नक्कीच दिसतील. आज ना एक आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांचे मेसेज होता की योगा वगैरे हे चांगले करिअर आहेत का. तर मी जस्ट प्रत्येकदा म्हणते ना की थोडं स्ट्रगल असतं, नंतर मग थोडं म्हणजे बऱ्यापैकी स्ट्रगल प्रत्येक क्षेत्रात करावं लागतं. नोकरी म्हणा, कुठलंही म्हणा, त्याच्यानंतर आपल्याला सक्सेस मिळत असतं. तसंच मी सांगितलं. त्याच्यानंतर सोशल मीडियाला मी एक वाचलं की खूपच असे फेमस यूट्यूबर आहेत, हजबंड वाईफ. मी पण त्यांना फॉलो केलं होतं. त्यांच्याचमुळे कदाचित मी म्हणेल की मी व्हिडिओज बनवायला लागले. त्यांचे व्हिडिओज बघून बघून त्यांचं अनुकरण करून कोरोनाच्या काळातलं. तर मी मुद्दाम इथे नाव नाही घेत आहे. तर त्यांचे सगळे अकाउंट सस्पेंड झालेले आहेत. तर म्हणजे यूट्यूब, फेसबुक, त्याच्यानंतर इंस्टाग्राम, जे काही सोशल प्लॅटफॉर्म आहेत ना, तिथून तर त्यांना भरपूर असं त्याच्यामुळे त्यांचं काम थांबलं आणि नुकसान तर झालंच झालं आहे. ऑब्व्हियसली नुकसान होतंच जर असं काही झालं तर, कारण हे जे इश्यू असतात ना सोशल मीडियाचे, जर आपल्या चॅनलवर काही स्टे आला किंवा त्यांनी सस्पेंड केलं तर त्या गोष्टी 8 दिवस वगैरे लागून जाऊ शकतात. त्याच्यामुळे आपलं काम थांबतं बऱ्यापैकी. म्हणजे आपण किती पण मोठे छोटे यूट्यूबर असू द्या. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक खंबीर बॅकअप प्लॅन आपला रेडी पाहिजे प्रत्येकदा. मी खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये नेहमी सांगितले की तुमच्याकडे 2 ऑप्शन नेहमी असले पाहिजे करिअरच्या बाबतीमध्ये. जर एक सक्सेसफुल नाही झाला तर दुसरा तुमचा नेहमी असा ठेवा की बॅकअप, की याच्यात नाही मिळत आहे ना तर ह्याच्यातनं आपलं झालं पाहिजे. पहिली गोष्ट की फिनान्शियली आपल्याला स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपली मेंटल स्टेबिलिटी बिघडायला नको. म्हणजे मेंटली आपण डिस्टर्ब होऊन जातो. जर आपल्याकडे एकच आता फक्त तुम्ही यूट्यूब करत असाल आणि त्याच्यातल्या त्याच्यात तर ते पण बंद झालं फक्त यूट्यूब किंवा इंस्टाग्राम, तर तुमचं इन्कम सोर्स बंद पडतं कुठेतरी. ते सॉल्व करत करत आपले 8 दिवस, 10 दिवस किंवा महिना पण वेस्ट होऊ शकतो. आणि हे महिन्यावर किंवा इतके डॉलर्स झाल्यानंतर आपल्याला पेमेंट भेटणार असतं. इंस्टाग्राममधनं तर पेमेंट फक्त कोलॅबरेशन वगैरेचं मिळतं. यूट्यूबवरनं कोलॅबरेशन म्हणा किंवा स्वतः यूट्यूब आपल्याला डॉलर्समध्ये पेमेंट देत असते. तर हा एक पॉईंट असतो. त्याच्यामुळे फक्त यूट्यूबच्या म्हणजे सोशल मीडियाच्या भरोशावर नका बसू. मला एवढं सांगायचं आहे. व्हिडिओज नक्की बनवा तुमचे, पण तुमचा दुसरा प्लॅन रेडी ठेवा. जसं की तुम्ही काही क्लासेस वगैरे घ्या किंवा नोकरी करा. आता माझा एक प्लॅन खंबीर आहे की माझ्या हातात नोकरी आहे. हां, ते खूप हेक्टिक होतं आहे मला सगळं, पण मला कधी कधी अशा गोष्टी बघितल्या की असं वाटतं की नाही, कुठेतरी आपला जो डिसिजन आहे ना तो खूप योग्य झालेला आहे की नोकरीबरोबर हे करणं बरंच बरं होतं. कारण की मी मागेच एक व्हिडिओ टाकला होता ना की 6 वर्षाचा गॅप. मी अजूनही जर स्ट्रगल करत असती तर कदाचित मी यश पण मिळवलं असतं. म्हणजे प्रत्येक याच्या 2 पॉसिबिलिटी असतात, एकतर होईल एकतर नाही होईल. तसंच हे की जर मी घरीच राहिली असती, आता मी भुसावळला घरीच होती, म्हणजे इथे जॉबला लागायच्या आधी मी 2 वर्षापूर्वी जेव्हा भुसावळला कन्सिस्टंट होती ना तेव्हा मला छान व्ह्यूज यायला लागलेले होते आणि त्याच्याच नंतर माझं पेमेंट पण आलं. पण त्याच्यानंतर स्कूलचा जॉब जॉईन केला आणि मग माझा गॅप पडायला लागला आणि मग हे सगळं रामायण घडलं. पण स्टील की मला यूट्यूबमधनं जे पहिलं पेमेंट आलं होतं त्याच्यापेक्षा जास्त पगार माझ्या नोकरीतनं मला मिळतो आहे पैसा. पण तरी पण एक मानसिक शांती म्हणून, एक दुसरा इन्कम सोर्स म्हणून मी सोशल मीडिया, इंस्टाग्राम, यूट्यूबकडे बघते आहे. पण पूर्णपणे मी त्याच्यावर अवलंबून नाही आहे. सो सांगण्याचा उद्देश, मॉरल ऑफ द स्टोरी हा एवढाच आहे की तुम्ही फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून नका राहू आणि फक्त सोशल मीडियावर तर मुळीच नका राहू. हां, सोशल मीडिया करा, पण त्याच्याचबरोबर तुमचं काहीतरी दुसरं, जसं की आता भरपूर यूट्यूबर्स तुम्ही बघितले की त्यांनी त्यांचे स्वतःचे बिझनेस सुरू केलेले आहेत. आता लेडीज यूट्यूबर्स आहेत ज्यांना मी फॉलो करायची, ते कोणी साडीचा बिझनेस, कोणी ज्वेलरीचा बिझनेस स्टार्ट केलेला आहे. तर असं तुम्ही करू शकतात की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. तर त्यामुळे ज्यांनी कोणी मला हे विचारलं होतं ना की हे करिअर योग्य आहे का, तर करिअर प्रत्येकच स्ट्रगलिंग असतं, पण त्याच्यामध्ये पण आपण कसं ते म्हणजे कसं त्याच्यावर चालतो किंवा फेस करतो त्या गोष्टींना, हे आपल्यावर डिपेंड असतं. आशा करते तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशा पुढच्या मोटिवेशनल आणि इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.